पोलिसांनी केलंय. मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. त्याचा ट्रेल शोधणं, त्याचे डॉक्युमेंट्स तयार करणं, मग ते कोर्टासमोर ती मांडणी करणं, कोर्टासमोर ते प्रूव्ह करणं आणि मग कोर्टाकडून ऑर्डर घेऊन त्यांना डिपोर्ट करणं, ही एक लेंदी प्रोसिजर आहे. परंतु ती लेंदी प्रोसिजर सुद्धा फार फोकस्ड पद्धतीने मुंबई पोलीस त्यामध्ये लक्ष घालत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती यश मुंबई पोलिसांना यात मिळालेलं आहे. आता म्हणजे याच्याबद्दल आपण आणखीन बोलू, पण मगाशी बोलताना तुम्ही मुंबई महापालिका म्हणजे भ्रष्टाचार, मुंबई महापालिका म्हणजे सगळे प्रॉब्लेम, म्हणजे BMC म्हणजे सगळे प्रॉब्लेम असं सांगितलं. पण आता असं आहे की गेल्या 3-4 वर्षांपासून पालिकेमध्ये प्रशासक आहे. त्याच्या आधीची एवढी वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात, तर मग तुम्ही भ्रष्टाचार वगैरे म्हणजे तुम्ही त्याच्यापासून असं विश्वामित्री पवित्रा घेऊन असं कसं चालेल? जेवढे जे काही प्रॉब्लेम तुम्ही बोलून दाखवताय त्यामध्ये तुम्ही इक्वल भागीदार आहात त्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये. तुम्हाला आता प्रॉब्लेम ते दिसताना तुम्ही ते फक्त सरकवणं शिवसेनेकडं किंवा ठाकरेंकडं, म्हणजे तुम्ही लगेच काही स्वच्छ नाही होत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 पदं ही फार महत्त्वाची असतात. एक म्युन्सिपल कमिशनर, दुसरा महापौर आणि तिसरा स्टँडिंग कमिटी चेअरमन. 25च्या 25 वर्षामध्ये मुंबईचा महापौर आणि मुंबईचा स्टँडिंग कमिटी चेअरमन हा शिवसेनेचा, अबाधित शिवसेनेचाच होता. त्यांचं रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंकडेच होतं. भारतीय जनता पार्टी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 2017 पर्यंत एक मिनिस्क्यूल पार्टनर होता. 92 साली आमचे 13 नगरसेवक होते, 97 साली 26 झाले, 2002ला 29 झाले, त्यानंतर 30 झाले आणि मग 32 झाले. म्हणजे ओव्हरऑल बॉडीच्या 10% पेक्षा जास्त संख्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची कधीच नव्हती. असं आम्ही एक डॉमिनंट पार्टनर ही शिवसेनाच होती. असं आहे की भुजबळ एकटेच निवडून आले होते शिवसेनेच्या तिकिटावर, जेव्हा त्यांनी भूखंडाचं श्रीखंड वगैरे असं ते 84 त्या कालखंडामध्ये 80-90च्या दशकामध्ये एकच आमदार होता, पण त्यानं विधानसभा दणाणून सोडत होता. किती संख्या हा मुद्दा नाहीये, जी संख्या होती ती त्यावेळेला काय करत होती हा प्रश्न आहे. भले एकच होता आणि जर तो त्यावेळेला बोलत असता तर गोष्ट वेगळी. त्यावेळेला चूप राहिले, त्यावेळेला त्याचे जे काही फायदे आहेत ते घेत राहिले आणि आता त्याच्याबद्दल भ्रष्टाचार असं बोलत राहणं हा मतलबीपणा आहे, हा दुटप्पीपणा आहे, असं नाही वाटत तुम्हाला? भुजबळ ज्या वेळेला विधानसभेमध्ये तोफ डागायचे त्यावेळेला ते बोलायचे, विरोध करायचे, पण विरोध केल्याच्या नंतर कुठलाही विषय हा बहुमताच्या आधारावरती पुढेच जायचा. तसंच मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला आम्ही सत्तेत होतो, मी स्वतः नगरसेवक होतो आणि मी नगरसेवक असताना तुम्हाला एकच उदाहरण देतो. गोरेगावच्या एका बिल्डरच्या झाडं तोडण्याच्या विषयामध्ये ट्री अथॉरिटीमध्ये आम्ही विरोध केला. आम्ही त्या ठिकाणी वॉकआउट केलं, तरीही ट्री अथॉरिटीमध्ये तो प्रस्ताव पारित केला. मग तो हाऊसमध्ये आला. हाऊसमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या 32च्या 32 नगरसेवकांनी विरोध करून वॉकआउट केला, परंतु महापौरांनी आपल्या बहुमताच्या जोरावरती जबरदस्तीने तो प्रस्ताव पारित केला. आणि त्यामुळे अशी अनेक प्रकारची उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी आम्ही विरोध केला, आम्ही त्या ठिकाणी वॉकआउट पण केला, पण बहुमताच्या जोरावरती त्यांनी अनेक प्रकारचे प्रस्ताव जे आहेत ते पारित करून घेतले. कारण शेवटी कॉर्पोरेशनमध्ये प्रस्ताव पारित करण्याचा अधिकार हा महापौराचा असतो. स्टँडिंग कमिटीमध्ये प्रस्ताव पारित करण्याचा अधिकार हा स्टँडिंग कमिटी चेअरमनचा असतो. हे 2 की पोझिशन्स आहेत आणि त्या 2 की पोझिशन्समध्ये तेच होते. त्यांचं रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंकडे होतं. तुम्ही असं मी कुठेतरी वाचलं की तुम्ही असा आरोप केलात की गेल्या 25 वर्षामध्ये काहीतरी 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला, असं तुम्हाला म्हणायचंय? अगदी नक्कीच, कारण त्याचा हिशोब सांगतो मी. दर वर्षी स्टँडिंग कमिटीमध्ये साधारणतः 10 ते 15 हजार कोटीचे प्रस्ताव पारित होतात. 25 वर्षामध्ये 2.5 लाख कोटीचे प्रस्ताव किमान मिनिमम हे पारित झालेले आहेत. आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये 50,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. ह्याची टोटल झाली 3 लाख कोटी. पण मुद्दा हा आहे मग की जर इतका भ्रष्टाचार होत असताना तुमची अशी काय मजबुरी होती की अशा भ्रष्ट व्यवस्थेबरोबर तुम्हाला चिकटून राहावंसं वाटलं? अर्थातच तुम्हाला त्याचे काहीतरी फायदे मिळत असतील ना? नाही, याच्यामध्ये असं आहे की मी जसं तुम्हाला सांगितलं की त्यावेळेला की पोझिशन्स, ड्रायव्हिंग सीट ही डॉमिनंट पोझिशन ही शिवसेनेचीच होती. असं आहे की महापौर अख्ख्या जगाला माहिती आहे की मुंबईची महानगरपालिका कोण चालवायचं. मुंबईची महानगरपालिका उद्धव ठाकरे चालवायचे. दर आठवड्याला बुधवारच्या स्टँडिंग कमिटीमध्ये स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कुणाकडनं इन्स्ट्रक्शन्स घ्यायचा हे जगजाहीर आहे ना. पण मुद्दा काही भारतीय जनता पार्टीकडनं इन्स्ट्रक्शन्स नाही घ्यायचा. पण मग जर इतका भ्रष्टाचार होत होता तर तुम्ही इलेक्शन आफ्टर इलेक्शन तुम्ही त्यांच्या पदराला धरून का? 2017 मध्ये ज्या वेळेला 2014 मध्ये आमचं सरकार आलं आणि 2014 मध्ये आमचं सरकार, 2017 मध्ये तर आम्ही वेगळेच लढलो. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती आम्ही वेगळी निवडणूक लढलो.
आणि त्यावेळेला आम्ही वेगळेच होतो. पण नंतर परत तुम्ही जर इतके भ्रष्ट होते तर तुम्हाला संधी होती त्यांना लाथ घालायची. पण त्यांची मेजॉरिटी होती ना. नाही, मेजॉरिटी नाही, मेजॉरिटी नव्हती. तुम्हाला जर ते एवढे भ्रष्ट आहेत आणि इतक्या काळापासून भ्रष्ट आहेत हे माहिती होतं, तर मग 17 मध्ये तुम्ही त्यांना का दूर लोटलं नाहीत आणि तुम्ही का स्वच्छ प्रशासन नेमण्यासाठी आपलं तिथं महापौर स्थानिक, म्हणजे असं आहे की लोकशाहीमध्ये नंबर्सला महत्व असतं. पण तुम्हाला नंबर होत होते ना. आमचे नंबर्स होत नव्हते. आमचे 82 होते, त्यांचे 84 होते आणि इतर अपक्ष जोडून त्यांनी 100चा आकडा क्रॉस केला होता. तुम्हाला ते करणं शक्य होतं तर तुम्ही केलं नाही त्यावेळेला. आणि तुम्ही बरं असं आहे, त्यांनी 100चा आकडा केला, त्यानंतर त्यांच्या मागे फरफटत जायची तुम्हाला गरजच नव्हती. आम्ही कुठल्याच कमिटीचं चेअरमनशिप घेतली तो मुद्दा नाहीये. तुम्ही त्यांच्याबरोबर महापालिकेच्या सत्तेमध्ये बसलात, सहभागी झालात, त्यांनी तुम्हाला पदं दिली नसतील तर तो त्यांचं चातुर्य आहे आणि तुमचं काय पडतेपणाची तुम्ही भूमिका घेतली असा त्याचा अर्थ आहे. पण ज्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल इतके बोलताय, तर तुम्ही जेव्हा तुम्हाला संधी होती तेव्हाही तुम्ही त्यांना सोडलं नाहीत. आता ते तुमच्यापासून दूर गेल्यानंतर तुम्हाला त्यांची सगळी काळी रूपं दिसायला लागली. 2017च्या नंतर आम्ही त्यांच्याबरोबर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नव्हतोच. आमची कुठल्याही प्रकारची त्यांच्याबरोबर युती नव्हती. त्यांना तुम्ही तगवलत ना, तुम्ही त्यांना सपोर्ट दिला. सपोर्ट त्यांना अपक्षांनी दिला होता आणि इतर बाकी सगळे समाजवादी वगैरे सगळ्यांनी त्यांना सपोर्ट दिला. विरोधात होतात का? आम्ही विरोधात होतो. आम्ही पारदर्शकतेच्या भूमिकेमध्ये होतो. तुम्ही पारदर्शकतेच्या भूमिकेमध्ये तो वॉचडॉग. मग असं आहे की जर तुम्ही वॉचडॉग होता तर त्यावेळेला तुम्ही यांची लफडी बाहेर काढली असं काढलीच आहेत ना. आज तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय, आज तुम्ही जे बोलताय, सत्तेमध्ये असताना सुद्धा ज्या वेळेला ते आमच्या बरोबर महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सामील होते 2014 ते 2019, त्यावेळेला सुद्धा जे महानगरपालिकेमध्ये चुकीचं घडत आहे हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी स्वतः उभं राहून सांगितलेलं आहे, छाती ठोकपणे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे तो मुद्दा नाही कोण बरोबर आहे कोण बरोबर नाही आहे. जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. आणि त्यामुळे सत्तेमध्ये असताना सुद्धा आम्ही वारंवार या सर्व गोष्टी मुंबईकरांच्या समोर आणल्या आहेत. इव्हन कोविडच्या काळामध्ये सुद्धा सभागारात आणल्या असतील, पण नंतर निवडून येण्यासाठी तुम्ही गळ्यात गळे घातलेत आणि निवडून आल्यानंतर सुद्धा गळ्यात गळे घातलेत. भले तुम्ही तिथं बोलत असाल, हा त्यातला एक शेवटचा मुद्दा. गळ्यात वगैरे गळे घातलेले नाही. तुम्ही एकत्र लढण्याला गळ्यात गळे घालणं म्हणतात. एकत्र लढलोच नाही ना 2017ला. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सपोर्ट केलात ना. सपोर्ट नाही केला ना, आम्ही न्यूट्रल होतो. आम्ही पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांच्या भूमिकेमध्ये आम्ही फक्त अशी भूमिका घेतलीत की आम्ही सहभागी होणार नाही. उपमहापौर पद वगैरे आम्ही जे दरवर्षी तुमच्याकडून घेत आलेलो, 5 वर्षांमध्ये सुद्धा आमच्या नगरसेवकांनी वेगवेगळ्या वेळेला जे मुद्दे आम्हाला चुकीचे वाटले ते सर्व मुद्दे आम्ही उजागर केले आहेत. अनेक विषय मी तुम्हाला सांगतो की कॉर्पोरेशनला आम्ही विरोध केल्याच्या नंतर त्यांना ते परत घ्यायला लागलेत. कोविडच्या काळामध्ये ऑक्सिमीटर आणि थर्मोमीटरचा विषय होता. आम्ही त्याच्यामध्ये विरोध केल्याच्या नंतर त्यांना परत, मी किमान तुम्हाला 10 असे विषय सांगू शकतो जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि आमदारांनी ते महानगरपालिकेमध्ये मांडल्याच्या नंतर महानगरपालिकेला त्या विषयांमध्ये रिट्रॅक्ट करावं लागलं. पण म्हणजे भ्रष्टाचार होण्यापासून आम्ही थांबवला. पण म्हणजे असं झालं का की अमित साटम एखादा दुसराच होता, बाकीच्यांनी मम म्हटलं आणि गप्प बसले? नाही, सगळ्यांनीच म्हटलं. आमच्याकडे जे आमचे ग्रुप लिडर होते, जे आमचे विरोधी पक्ष नेते होते, जे आमचे त्या ठिकाणी आमदार जे कॉर्पोरेशन बघायचे, अनेक लोकांनी हे मुद्दे मांडले. पण हा भ्रष्टाचार होत होता, पण तुमच्या वरिष्ठ नेतृत्वाला तरी असं वाटलं की नाही, ते कसेही असले तरी तुम्हाला त्यांच्याबरोबर नांदायला पाहिजे. त्यामुळे 25 वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलात. ते जे करत राहिले त्याला तुम्ही फक्त बोलत राहिलात. पण इलेक्शनची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यांचा हात धरून मतदारांना सामोरं गेलात. ये दोस्ती नाही छोडेंगे म्हणत राहिलात आणि परत नंतर हाऊसमध्ये विरोध करत राहिलात. हा दुटप्पीपणा नाहीये का? आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आमची युती होती. त्याच्यावर भ्रष्टाचार माफ आहे. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्रितपणे त्या ठिकाणी होतो. परंतु ज्या वेळेला ज्या गोष्टी चुकीच्या घडत होत्या त्या वेळेला आम्ही त्या फोरमवरती जरूर मांडलेल्या आहेत, विरोधही केलेला आहे. परंतु बहुमताच्या जोरावरती जर एखादी गोष्ट रेटून कोणी नेत असेल तर शेवटी डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये नंबर्सला महत्व असतं. बरोबर आहे. पण असं आणि म्हणून आता नंबर्स मिळवायचे. हा आपला मुद्दा फार लांबतोय, म्हणून शेवटचा मुद्दा फक्त घेतो याच विषयाचा, की भ्रष्टाचार आणि हिंदुत्व याच्यातलं काय निवडायची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यावेळेला हिंदुत्व पसंत केलं, भ्रष्टाचाराकडे कानाडोळा केला. असं नाहीये, हिंदुत्वही महत्वाचं आहे आणि भ्रष्टाचार विरहित प्रशासन दोन्ही महत्वाचं आहे. अच्छा. हा, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे, एक आयडिओलॉजीचा पार्ट आहे. अच्छा. बरं, आता तिकडे जाण्यापूर्वी आज कोणता एका वॉर्डमध्ये शिवसेनेचे लोक प्रचार करत असताना तिथं भाजपच्या लोकांनी
50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या, ही काय भानगड आहे? नाही, काय म्हणायचंय ह्याला, काय म्हणायचंय तुम्हाला?